नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात एका हृदयद्रावक आणि धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. डोणगाव शिवारात कुत्र्याचा पाठलाग करण्याच्या नादात एक नर बिबट्या आणि कुत्रा या दोघांचाही उघड्या विहिरीत पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. घटनेचा सविस्तर तपशील. मिळालेल्या माहितीनुसार मौजे डोणगाव येथील शेतकरी गोरख शंकर जेजुरे यांच्या गट क्रमांक 290 मधील शेतात ही घटना घडली. विहिरीत 2 प्राणी मृत अवस्थेत तरंगताना दिसल्याने ही बाब उघडकीस आली. प्राथमिक अंदाजानुसार रात्रीच्या वेळी शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याने कुत्र्याचा पाठलाग केला असावा आणि अंधारात अंदाज न आल्याने दोघेही विहिरीत कोसळले. विहिरीला संरक्षण भिंत नसल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. वन विभागाची तत्परता आणि शवविच्छेदन. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृत बिबट्याला विहिरीबाहेर काढले. बिबट्याचा मृतदेह चांदवड येथील वनवसाहतीत नेण्यात आला. तेथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले असता मृत बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय साधारण 3 ते 4 वर्षे असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी उपस्थित अधिकारी व ग्रामस्थ, पंचनामा करतेवेळी वन विभागाचे कर्मचारी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने वन विभाग, वनपाल सुनील खंदारे, प्रवीण चव्हाण, पूनम साळवे, करणसिंग परदेशी, नामदेव पवार, अशोक शिंदे, शफिक सय्यद. स्थानिक, डोणगावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ. नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा. वन्यप्राणी मित्र भागवत झालटे यांनी या घटनेवर चिंता व्यक्त करत ग्रामस्थांना खालीलप्रमाणे खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. 1. बालकांची सुरक्षा. रात्रीच्या वेळी लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नका. 2. साहित्याचा वापर. घराबाहेर पडताना हातात बॅटरी, टॉर्च आणि काठी अवश्य ठेवावी. 3. एकटे जाणे टाळा. निर्जन स्थळी किंवा शेतात रात्रीच्या वेळी एकट्याने जाणे टाळावे. वन विभागाने जंगलात पाणवठ्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळतात, त्यामुळे अशा दुर्घटना घडतात. पाणवठे उपलब्ध झाल्यास हे प्रमाण कमी होऊ शकते. भागवत झालटे, वन्यप्राणी मित्र. सध्या वन विभागामार्फत शासकीय नियमांनुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. बातमी संकलन भागवत झालटे, RKS न्यूज.